नमस्कार. एक वर्ष सोनं आणि चांदी खरेदी करू नका. एक वर्ष सोनं आणि चांदी खरेदी करू नका. तसंच पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा. तसंच वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन याच्यावर भर द्या. अशा बऱ्याच अपील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी केल्या आणि त्यानंतर देशामध्ये चित्र बदलताना दिसतंय. नक्कीच पेट्रोलच्या ठिकाणी, डिझेलच्या ठिकाणी भरपूर गर्दी होताना दिसते. भरपूर काही गोष्टी, भरपूर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. म्हणजे इथपर्यंत आलेलं आहे की हे आवाहन केल्यानंतर त्याच पक्षातील नेते हे 40 गाड्या घेऊन रॅली काढताना आपल्याला दिसत आहेत. भरपूर काही गोष्टी चर्चा रंगताना दिसत आहेत. नक्कीच काय काय आव्हाने केलेले आहेत त्यावर एकदा आपण नक्कीच चर्चा करूया. पुढे भरपूर गोष्टी आहेत. दौऱ्यांवर सुद्धा चर्चा होणारच आहे, त्यावर सुद्धा आपण गोष्टी बोलूयात. अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा. चला पुढे बोलूया. तर नक्कीच थंबनेल हा अगदी योग्य आहे असं वाटतंय, कारण भरपूर दिवसापासून ही चर्चा रंगतच होती. कोणत्या रोगामुळे नाही तर या गोष्टींमुळे परत एकदा लॉकडाऊन लागू शकतं, ही चर्चा तेव्हापासून रंगतीच आहे. भरपूर काही गोष्टींची अपील करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम तर आपण हे बघूया की कोणकोणती आव्हाने केलेली आहेत. तर यामध्ये जर आपण बघितलं तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करा अशी अपील त्यांनी केलेली आहे. त्यानंतर जर बघायचं झालं तर पुढील 1 वर्ष ही अत्यंत महत्त्वाची होती. यानंतर भरपूर काही चर्चा रंगली की पुढील 1 वर्ष तुम्ही सोनं चांदी खरेदी करू नका. लग्नामध्ये सुद्धा सोनं तुम्ही खरेदी करू नका असं आव्हान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलं. त्यानंतर पुढे जर बघायचं झालं तर वर्षभर परदेशी प्रवास जो आहे तो तुम्ही टाळावा. जर वर्षभराचं जर बघितलं तर परदेशी जे तुमचं प्रवास होणार आहे ते टाळावे. त्यानंतर खाद्यतेलाचा आणि रासायनिक खतांचा वापर मर्यादित आणि जपून करा, हे सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जर बघायचं झालं तर कच्चं तेल जे राहत असेल त्याचा वाचवण्यावर भर द्या. पुढील जर आव्हान बघायचं झालं तर परकीय चलन वाचवण्यावर भर द्या. तसेच जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. सार्वजनिक म्हणजे बस झाली, रेल्वे झाली, त्यांचा वापर करावा. इलेक्ट्रॉनिक वाहनांचा प्रवास सुरू करा अशी सुद्धा मागणी करण्यात आली. वर्क फ्रॉम होम वर भर द्या. ऑनलाईन बैठकींवर भर द्या. तसेच परकीय उत्पादनांचा खरेदी ही कमी करा अशी भरपूर आव्हाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. एका सभेमध्ये एवढी आव्हाने केलेली आहे आणि त्यानंतर भरपूर काही गोष्टी ह्या रंगताना दिसल्या. भरपूर आरोप झाले. विरोधी पक्षांकडून सुद्धा भरपूर काही गोष्टी बोलण्यात आल्या. सर्वप्रथम सांगायचं झालं तर जेव्हा हे संपूर्ण आव्हान केले त्याच्या आदल्या दिवशीच जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदी यांची रॅली झाली आणि त्या रॅलीमध्ये जवळपास म्हणजे ती रॅली हैदराबाद येथे झाली आणि तिथे जवळपास 50 गाड्यांचा तोफा होत्या. हा सुद्धा आरोप झालाय की आधीच अपील करण्याच्या आधीच तुम्हाला माहित नव्हत्या का एवढ्या गोष्टी, अशा सुद्धा आरोप करण्यात येतोय विरोधी पक्षांकडून. तसंच आरोप हा सुद्धा होतोय की त्यांच्या पक्षातील नेते असू द्या किंवा त्यांना सहकार्य करणारे पक्षातील नेते असू द्या, त्यांच्या वेगवेगळ्या रॅल्या निघत असतात, वेगवेगळे मोर्चे निघत असतात, भरपूर काही गोष्टी होत असतात. तिथे सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचा वापरचा विचार करत नाही का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा आला होता, तो सुद्धा की नरेंद्र मोदी यांचे पुढील जे परदेशातील दौरे आहेत त्यांची सुद्धा डेट समोर आलेली आहेत. नक्कीच आपण बघू शकतो की लगातार 5 दिवस त्यांचे विदेशी दौरे राहणार आहे आणि नक्कीच ही चर्चा होती की ते दौरे त्यांनी रद्द करावेत. आता नक्कीच आपण पहिलं ते बघूया. तर 15 मेला UAE इथे आहे, 16 मे नेदरलँड, त्यानंतर 17 मेला स्वीडन, त्यानंतर 18 मेला नॉर्वे, त्यानंतर 19 मेला इटली. तर असे 5 विदेशी दौरे त्यांचे लगातार राहणार आहे आणि विरोधी पक्षांकडून ही चर्चा होतीये की नक्कीच त्यांनी अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी घोषणा केलेली आहे, जे आव्हान केलेलं आहे, त्यामुळेच नक्कीच त्यांनी हे विदेशी दौरे हे रद्द करावेत अशी सुद्धा मागणी होतीये. आता एक दुसरी जर नाण्याची बाजू बघितली तर आपण नक्कीच बघू शकतो की नक्कीच इथे महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी हे विदेशी दौरे होणार आहे. जसे की 15 मे मध्ये UAEला हा दौरा होणार आहे. इथे ऊर्जा सहकार्य, प्रादेशिक परिस्थिती आणि इंडिया आणि UAEचं व्यापक
धोरणात्मक भागीदारीची चर्चा इथे होणार आहे. नक्कीच ही अतिशय महत्त्वाची चर्चा राहणार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर UAE ही भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. पुढे 19 मेला सुटला इटलीसोबत दौरा आहे. तर इटलीचा जो दौरा आहे तिथे गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा या क्षेत्रासंबंधी अत्यंत महत्त्वाची चर्चा सुद्धा होणार आहे. परंतु नक्कीच दोन्ही सुद्धा गोष्टी घडताना दिसत आहे. नरेंद्र मोदी यांनी हे आव्हान दिल्यानंतर भरपूर काही चर्चा, भरपूर काही गोष्टी देशामध्ये घडताना दिसत आहेत. तर नक्कीच आपण म्हणू शकतो एक प्रश्नचिन्ह उपस्थित होते की पुन्हा लॉकडाऊन लागणार का? तर नक्कीच या सरकारच्या आव्हानासंदर्भात तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे जनतेला आव्हान केलेलं आहे भरपूर गोष्टींचं, जसं की पेट्रोल, डिझेल, सोनं चांदी खरेदी करू नका, अशा भरपूर गोष्टींची मागणी आव्हान केलेलं आहे. तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? हे आव्हान योग्य आहे की अयोग्य? नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.